औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात डिवचण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी दिलेला आहे। अंबादास दानवे यांच्या इशाऱ्याला शिंदे गटाने आपली भूमिका आक्रमकपणे मांडलेली आहे। त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्या दरम्यान राडा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। राजेंद्र जंजाळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। बंडखोर शिवसैनिकांनी शांततेत आपले कार्यक्रम करावेत, ते जर आमच्या अंगावर आले तर त्यांना सोडलं जाणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिलेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अंबादास दानवे यांच्यापेक्षा जास्त आक्रमक असलेले मूळचे शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आता शिंदे गटात गेले आणि त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। मी तुम्हाला सांगतो, अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे तुम्हाला खबरदारीचा इशारा दिलाय की शांततेत कार्यक्रम करा, आमच्या अंगावर आलं तर तुम्हाला सोडलं जाणार नाही। आता तुमचा आक्रमकपणा काय सांग? नाही, तसं बघायला गेलं तर आमचे मुख्यमंत्री येत आहे, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळणं हा त्यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्यांचं आमचं कर्तव्य आहे। परंतु हे अंगावर आले तर बघून घेऊ, हे करू, ते अशा धमक्या देण्याच्या, पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये। आणि त्यांच्या अंगावर जाण्यासारखं आता मला वाटतं की त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही। जेव्हा एखादा नगरसेवक जरी फुटला तर त्या हातबलच शिवसैनिक इथले आता त्यांना काय करायचं ताकद नाही राहिली त्यांच्याकडे। जर नगरसेवक जरी फुटला तर त्यांचं घर फोडून त्या नगरसेवकाला मारहाण इथं केली जायची। आज या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये 5 आमदार या ठिकाणी फुटले। साधा एखाद्या आमदाराच्या घरावर दगड फेकण्याची सुद्धा हिंमत यांची झालेली नाही। मलाही त्यावेळेस मी शिवसेनेत होतो, मलाही अनेक नेत्यांचे फोन आले, चंद्रकांत खैरेंचे मला फोन आले। मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला सांगितलं जाऊन ऑफिस तोडून टाका, फोडून टाका। मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा सुद्धा उपसचिव आहे, माझ्याच सारख्याच पदावर तो काम करतोय, त्याच्या हातामध्ये एक दगड द्या, त्याला एक दगड मारायला हवा, त्याच्यानंतर आम्ही 10 दगड मारू। आता कार्यकर्ता हुशार झालाय, आता कळतंय त्यांना की हे आपल्याला पुढं करून आपला स्वार्थ या ठिकाणी साधताय। त्याच्यामुळे कोणी कार्यकर्ता याच्यानंतर यांच्यासाठी अंबादास दानवे यांचा इशारा एकदम हलका घ्यायचा। मी सांगतोच काय, जे 5 आमदार फुटून काही करू शकले नाही त्यांना खूप आक्रमक जिल्हा प्रमुख म्हणून समजलं जातं। पण आता तुम्ही तेवढे तोडीचे आक्रमक शिंदे गटाचे आहात, तर तुम्ही पण शांत। मी शिंदे गटात गेल्यानंतर आक्रमक झालो असं नाही, मी पहिल्यापासून आक्रमकता आहे आणि या शहराने माझी आक्रमकता बघितलेली। म्हणून म्हणतो याला काय उत्तर देणार आम्ही अंबादास? आक्रमक आहेत म्हणून आम्ही जाऊन कोणालाही शिंग मारायचे अशी आमची प्रवृत्ती नाहीये। पण ते अंगावर आले, मूळ शिवसैनिक तुमच्या अंगावर आले तर हो, तो येऊ शकत नाही, येऊन दाखव त्यांनी। एक जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांना भेटलेला आहे आणि राजेंद्र जंजाळ म्हणजे आक्रमकपणा हे एक गणित आहे। आणि या ठिकाणी आता अंबादास दानवे आक्रमक झाले तर राजेंद्र जंजाळ किती आक्रमक होतील हे बघण्यासारखी गोष्ट आहे। त्याचमुळं एकनाथ शिंदे यांचा दौरा शांततेत होणं गरजेचं आहे। महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।